नमस्कार, स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण रेशनच्या तांदूळाचा वापर करून वर्षभर टिकणारे असे तांदूळाचे वाफेवरचे 3 पट फुलणारे अगदी परफेक्ट पांढरे शुभ्र तांदूळाचे पापड कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपल्या पापडांना कलर देखील आलाय आणि जेवढे दिसायला सुंदर दिसतात तेवढे चविष्ट देखील आज आपले पापड हे तयार झाले। अजिबात सोड्याचा वापर न करता फक्त मीठ घालून अगदी परफेक्ट पापड कसे बनवायचं ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण पापडांसाठी लागणारे तांदूळ हे भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी बरोबर वाटीने मोजलं म्हणजे कपाने मोजले तर बरोबर 3.5 कप मी इथे तांदूळ हा घेतलाय आणि वजनाने मोजले तर बरोबर 1 किलो मी तांदूळ इथं वापरते। रेशनचा तांदूळ मी पापड बनवण्यासाठी घेतलाय। इथे तुम्ही कुठलाही प्रकार वापरून घेऊ शकता, फक्त बासमती तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळांचा वापर करू नका, त्यामुळे आपले पापड अजिबात व्यवस्थित होणार नाही। तर बघू शकाल इथे मी संपूर्ण तांदूळ घेतलाय। लगेच आपण ह्या तांदूळमध्ये पाणी घालून हाताने चोळून कमीत कमी 3 ते 4 पाण्याने आपण अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून जोवर आपलं अगदी स्वच्छ पाणी निघत नाही तोवर हा तांदूळ धुवून घ्या, त्यामुळे अगदी छान आपले पांढरशुभ्र असे पापड हे तयार होतात। बरेच जण काय करतात, ह्या वेळेस थोडा कंटाळा करतात आणि नंतरून भिजल्यानंतर ते तांदूळ धुतात, त्यावेळेस तांदूळातला संपूर्ण कस हा निघून जातो। म्हणून सर्वात आधीच तांदूळ हा अगदी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर अगदी भरपूर पाणी घालून लगेच याच्यावरती झाकण ठेवून आता यांना 3 ते 4 दिवस आपण भिजवून घेणार आहोत आणि 3 ते 4 दिवस अधूनमधून पाणीही आपण बदलून घ्यायचं, त्यामुळे आपला तांदूळांचा वास हा येणार नाही। कमीत कमी दिवसभरात 3 ते 4 वेळेस मी पाणी हे फक्त पाणी बदलून घ्यायचं। अजिबात तांदूळ वगैरे आपल्याला धुण्याची गरज नाही, त्यामुळे पाण्याचा वास येत नाही आणि तांदूळाचा देखील वास येत नाही। तर अगदी छान असा आपला पांढरशुभ्र तांदूळ हा तयार झाला आहे आणि त्यानंतर अगदी मऊ असा आपला तांदूळ देखील भिजून तयार आहे। लगेच हलक्या हाताने हा तांदूळ पुन्हा आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर बघू शकाल मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलंय। लगेच मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्यामध्ये आपण अगदी थोडे थोडे तांदूळ घालून अगदी फाईन त्याची पेस्ट तयार करून घेणार। जेवढं शक्य आहे तेवढं बारीक आपण तांदूळ हा दळून घ्या। जर जाडसर तांदूळ आपण दळून घेऊ तर आपले पापड व्यवस्थित होणार नाही। लगेच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण गरजेनुसार पाणी घालत याला मिक्सरवरती बारीक हे फिरवून घ्या। जर मिक्सरला बारीक फिरत नसेल तर थोडंसं पुन्हा पाणी घाला आणि अशा पद्धतीने अगदी फाईन याची पेस्ट तयार करून घ्यायची। यामुळे खूप छान असे आपले पापड हे तयार होतात। तर अगदी स्मूथ असे आपली बॅटर हे तयार झाले। अशाच पद्धतीचं बॅटर आपण तयार करून घ्यायचं। जेव्हा आपण डोसे तयार करतो त्यावेळेस थोडंसं आपण रवेदार असं बॅटर तयार करतो, पण आता आपल्याला पापडांसाठी लागणार आहे म्हणून आपण अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेतली। अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण तांदूळ हा अगदी थोडं थोडं पाणी घालत दळून घेणार आहोत। अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार होतं आहे। थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी काही हरकत नाही, नंतरून देखील आपण अगदी भरपूर पाणी घालून हे बॅटर 2 ते 3 जेवढं शक्य तेवढे दिवस आपण त्याला पुन्हा आणखी भिजत ठेवणार आहोत। 1 दिवसासाठी कमीत कमी 1 दिवसासाठी ठेवू शकतात, जास्तीत जास्त 2 किंवा 3 दिवस आपण त्याला पुन्हा बॅटरला ठेवून घेऊ शकतो। मी संपूर्ण संपूर्ण तांदूळ दळून घेतला आहे आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपला हे तांदूळाचा चीक हा तयार झाला आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा आणखी आपण 1 दिवसभर राहू देणार आहोत। जर तुम्हाला थोड्या जास्त आंबूस पापड आवडत असेल तर चीक हा 2 दिवस राहू दिला तरी काही हरकत नाही, फक्त मी 1 दिवसभर आता याला असाच ठेवून देणार। याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा आपण आता साईडला याला ठेवून देऊया। तर कमीत कमी 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकाल तर त्याच्यातला चीक पूर्णपणे खाली बसलाय आणि वरती पाणी आलंय। हे पाणी पुन्हा आपण काढून घेणार आहोत। हे पाणी यासाठी काढतोय तर आपले पापड अगदी छान तयार होतात, पांढरशुभ्र आणि चिकाचा वास येत नाही। तर असं मी 1 ते 2 वेळेस करून घेतलंय। पुन्हा आणखी त्याच्यामध्ये आपलं पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर पुन्हा आणखी पाणी घालायचं आणि पूर्ण चीक हा व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने मिक्स करून पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। 1 ते 2 वेळेस मी असं करून घेतलंय आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला चिकाचा कलर देखील आलाय आणि चीक पूर्णपणे खाली बसलाय, फक्त पाणी हे आपलं वरती। लगेच पुन्हा हे आता संपूर्ण पाणी आपण निथळून घेऊ। जोवर आपला चीक हा खाली येत नाही तोवर याच्यातलं संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच चमच्याच्या साहाय्याने आपण याला व्यवस्थित आता पुन्हा मिक्स करून घेऊया।
तर अशा पद्धतीचं आपलं परफेक्ट चीक हे हवं आहे. अजिबात आपलं चीक हे जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही नाही. या चिकापासून आपण पापड, कुरडई किंवा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चकली देखील आपण बनवून घेऊ शकतो. लगेच एका वाटीमध्ये आता मी हे चीक काढून घेते. आता फक्त मी एका वाटीची पापड हे तुम्हाला करून दाखवते आणि नंतर मी राहिलेले पापड हे करून घेईल. वाटीतलं चीक लगेच आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया. एका भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये मी एक वाटी घेतलेलं चीक पूर्णपणे काढून घेतले. लगेच ह्या वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन ही वाटी धुवून आपण या चिकामध्ये टाकून घेणार. आता थोडंसं मला घट्टसर हवं आहे, घट्टसर वाटते, थोडंसं आपल्याला सैलसर हवं आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी हे घातलेलं आहे. चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ हे व्यवस्थित कन्सिस्टन्सी त्याची चेक करून घ्या, जेणेकरून जास्त आपण एकाच वेळेस जास्ती पाणी घातलं तर ते पातळ देखील म्हणजे सैलसर होण्याची शक्यता आहे. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ आता तयार झालं आहे. अशाच पद्धतीने अगदी छान असं आपलं पीठ तयार करून घ्यायचं, त्यामुळे अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात. त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घालणार आहोत. अजिबात सोड्याचा वापर न करता आज आपण पापड हे बनवणार आहोत. जर तुम्हाला गरज वाटत असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही सोडा घातला तरी काही हरकत नाही. तर मीठ हे मी व्यवस्थित एकजीव करून घेतले. अगदी परफेक्ट आपलं मिश्रण असं तयार झालं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने मिश्रण कन्सिस्टन्सी हे कळत नसेल तर चमचा हा उलटा करून असं देखील तुम्ही चेक करून घेऊ शकता. अजिबात आपलं पीठ हे मिक्स होत नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पापडांचं चीक हे तयार आहे. त्यानंतर लगेच एका पातेलीमध्ये मी पाणी घेतले. हे पाणी आता आपण गॅसवरती गरम करायला ठेवून देऊया. त्यानंतर लगेच अगदी बारीक अशी बुंदाची प्लेट घ्यायची आणि जाड बुंदाची प्लेट घेऊ नका, जेणेकरून ती लवकर तापत नाही आणि त्यामुळे आपला पापड लवकर व्यवस्थित होत नाही. लगेच आपण अर्धा चमचाभर बॅटर हे लगेच प्लेटवरती टाकून हलक्या हाताने प्लेट गोल फिरवत आपण अगदी छान असा गोल आकाराचा पापड हा तयार करून घ्यायचा. जर तुम्हाला असे प्लेट फिरून येत नसेल तर डायरेक्टली आपण जसं डोसा तयार करून घेतो तव्यावरती तसं प्लेटवरती पापड तयार करून घेतला तरी काही हरकत नाही. अजिबात तो चिपकत वगैरे नाही, अगदी सहज तो निघतो. लगेच पापड तयार झाल्यानंतर गरम पाण्यावरती म्हणजे पातेल्यावरती लगेच आपण ही प्लेट कमीत कमी 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती आपण ठेवून देणार आहोत. मंद आचेवरतीच आपण हिला वाफवून घ्या, त्यामुळे अगदी छान असा आपला पापड तयार होतो आणि अजिबात आपला पापड हा बिघडत नाही. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट आपला पापड हा तयार झाला. अगदी असा दिसायला हवा, अगदी छान तयार आहे. लगेच साईडला एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये गार पाणी घ्यायचं आणि फक्त 1 सेकंदभर पाण्यामध्ये आपण पापड हा ठेवल्यानंतर लगेच सुईच्या सहाय्याने किंवा जर आपल्याकडे सुई नसेल तर दात कोरण्याची जी स्टिक असते त्याच्या सहाय्यानेही काढून घेतला तरी काही हरकत नाही. अगदी हलक्या हाताने गोल अशी सुई फिरवत जात ह्या पापडाच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या, त्यामुळे आपल्याला अगदी सहज असा आपला पापड हा काढता येतो. पूर्णपणे मी चारही बाजूने व्यवस्थित पापडाच्या कळ्या ह्या मोकळ्या करून घेतल्या. लगेचच आपण हलक्या हाताने आता हा पापड असा होळत जायचा, त्यामुळे पापड अजिबात तो फाटत नाही. अगदी सहज आता आपला पापड हा निघतो. अगदी परफेक्ट असा आपला पापड तयार झाला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण आपण पापड तयार करून एका प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा आपल्याकडे खाट असेल खाटावरती टाकून घेतला तरी काही हरकत नाही. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल मी संपूर्ण पापड तयार करून 2 दिवस उन्हामध्ये त्यांना वाळवून घेतले. जर आपल्याकडे म्हणजे सुकवायला जागा नसेल तर फॅनखाली 2 ते 3 दिवस सुकवून घेतले तरी काही हरकत नाही आणि एका भांड्यामध्ये भरून थोडंसं खिडकीच्या उन्हामध्ये त्यांना सुकवून घ्यायचं, त्यामुळे ते वर्षभर अगदी छान असे टिकून राहतात. अजिबात त्यांना बुरशी वगैरे येत नाही. परफेक्ट असे आपले पांढरे शुभ्र पापड हे तयार झाले. त्यानंतर लगेच मी तुम्हाला तळून दाखवते. अगदी 3 पट असा आपला पापड फुलून तयार झाला आहे, अजिबात लाल वगैरे न होता आणि अगदी छान असा कलर देखील आपल्या पापडांना आला आहे. जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट देखील आपला पापड हा तयार झाला आहे. आज आपण पापडांमध्ये अजिबात सोडा वगैरे न वापरता अगदी छान पारंपरिक पद्धतीने आज आपण ही रेसिपी ही पाहिली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अगदी छान असा आपला जाळीदार पापड तयार झाला आहे. हाताने लगेचच तो तुटतोय, तोंडात टाकतात लगेच विरघळेल एवढा मऊ आपला अगदी छान खुसखुशीत आपले पापड हे तयार होतात.
रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ